नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबई आणि आसपासच्या परिसरात संततधार पावसाने हजेरी लावली असून ढगाळ वातावरणामुळे सर्वत्र काळोख पसरलाय. हवामान खात्याने कोकण, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या तरी शहरात सखल भागांमध्ये पाणी साचलेलं दिसत नाहीये. महानगरपालिका अलर्ट मोडवर आली असून पालिकेने सखल भागांसाठी सक्शन पंपाची तयारी केली आहे. मध्य रेल्वेच्या द्रुतगती मार्गावर सध्या तरी पावसाचा कोणताही परिणाम जाणवत नाहीये. मात्र महामार्गांवर वाहने धीम्या गतीने धावताना दिसतात. सोमवारी कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिसलाय. तर हवामान विभागाने कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. तसेच मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी 2 दिवस ऑरेंज अलर्ट दिलाय. मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट जारी आहे. केदारनाथ धामकडे जाणाऱ्या आर्यन एव्हिएशन हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तब्बल 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर गुप्त काशीहून केदारनाथकडे जात असताना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण यांच्या दरम्यानच्या जंगलामध्ये क्रॅश झालं. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 6 प्रवासी होते. अपघातानंतर रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी रवाना झालं असून बचाव कार्य सुरू आहे. या अपघाताचे मुख्य कारण खराब हवामान असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. तर गौरीकुंड, सोनप्रयाग परिसरात दाट धुके आणि अवकाळी पावसामुळे दृश्यता कमी झाली होती. यामुळे हेलिकॉप्टरने नियंत्रण गमावून जंगलात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. अहमदाबादवरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कसं कोसळलं याचं कारण आता समोर आलंय. हे कारण थ्रस्ट आहे. अर्थात विमान हवेत उडण्यासाठी ताकद मिळालीच नाही. अहमदाबादच्या एअरपोर्टवरून विमानाचं उड्डाण होताच काही सेकंदातच पायलट सुमित सबरवाल यांनी ATCला मेडे अर्थात इमर्जन्सी कॉल दिला. 650 फूट उंचीवरून सबरवाल यांनी मेडे 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 असा 3 वेळा नियमाप्रमाणे कॉल दिला. नो थ्रस्ट, लुझिंग पॉवर, अनेबल टू लिफ्ट म्हणजेच विमानाला वर झोपवण्यासाठी शक्ती मिळालीच नाहीये. त्यामुळेच विमानाला वर उचलता आलं नाहीये. टेक ऑफ पासून 40 सेकंदात विमान कोसळल्याचं दिसतंय. तरी पायलट सबरवाल यांच्याकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिलेला कॉल आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून तात्काळ झालेला संपर्क हे सारं काही अवघ्या 15 सेकंदात झालं असावं. त्यानंतर सबरवाल यांनी पुन्हा रिप्लायचा वेळच मिळाला नाही, कारण तोपर्यंत विमान कोसळलं होतं. नागपूरच्या त्रिशा बिजवे मनालीला फिरायला गेली होती. तिथे झिप लाईन करताना झिप लाईनर तुटल्यामुळे अपघात झाला. अपघातात तिचा पाय मोडला आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ती 30 फूट खाली पडली आणि या दुर्घटनेत तिचा पाय मोडलाय. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. नांदेडमध्ये काँग्रेस सरकार आणि भाजप सरकारच्या काळातील विकास कामांची गती यावर भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी भाष्य केलंय. काँग्रेसच्या काळात विकास झाला, मात्र त्यापेक्षा दुपटीनं विकास गेल्या 11 वर्षात झाला असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. तर आज जमाना IPLचा आहे, त्यामुळे कमी वेळेत लक्ष्य गाठणं महत्त्वाचं आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत हा 2047 पर्यंत करण्याचं धोरण ठेवल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली आहे. आरोपींनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा दावा करून विश्वास संपादन करत होते. तर आरोपींनी अनेक विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केल्याचा संशय देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात येतोय. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संदीप शहा आणि सलीम पटेल यांचा समावेश असून त्यांना अनुक्रमे 9 आणि 10 जून रोजी मुंबई आणि सांगली इथून अटक करण्यात आली आहे अशी माहिती CBI कडून देण्यात आली आहे. विविध अभियांत्रिक आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. मध्य रेल्वेवरील CSMT ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरही 5 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील CSMT ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 या काळात ब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावरील पनवेल वाशी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 या कालावधीत मेगा ब्लॉक असणार आहे. याचबरोबर बंदर लाईन सेवा देखील उपलब्ध असणार आहे. महाराष्ट्रात शनिवारी 53 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता
राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा एकूण आकडा हा 1967 वर पोहोचला आहे। आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनामुळे राज्यात आणखी 2 लोकांचा मृत्यू झालाय। मुंबईमध्ये 24, पुण्यामध्ये 11, ठाण्यामध्ये 5, पिंपरी चिंचवडमध्ये 3 तर नागपूर, पुणे, ग्रामीण, सांगली आणि रायगडमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांची नोंद झाली आहे। कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा हा 27 वर पोहोचलाय। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकत दक्षिण आफ्रिकन संघाने 27 वर्षांचा आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर केलाय। या विजयानंतर दक्षिण आफ्रिकन संघाचा आनंद गगनात मावेनासा झालाय। कसोटी क्रिकेटमध्ये जेतेपद मिळाल्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा याने विजयाचं विश्लेषण करताना 2 खेळाडूंचा उल्लेख केलाय। या विजयात एडन मार्करम आणि कगिसो रबाडा यांची खेळी महत्त्वाची ठरली आहे। पण सामनावारीचा पुरस्कार हा एडन मार्करमने घेऊन गेलाय, तर या विजयानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने आनंद व्यक्त केलाय। तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांना दर्शनासाठी टोकन दिले जातात, त्याच पद्धतीचा वापर पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील करण्यात येणार आहे। तर दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग सुद्धा करता येणार आहे। तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे दर्शनासाठी टोकन प्रणालीचा वापर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात करण्यात येणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच टोकन दर्शन प्रणालीचा वापर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात येणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या टोकन दर्शन प्रणालीची चाचणी आजपासूनच सुरू करण्यात आली आहे। तर या टोकन दर्शन प्रणालीचे संगणकीय काम हे TCS ही कंपनी करणार आहे। तर टोकन दर्शनाच्या माध्यमातून दिवसभरातून 1200 भाविकांची दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे। तर भाविकांना घरी बसून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून दर्शनाचा स्लॉट हा बुक करता येणार आहे। तर या होत्या आजच्या दिवसभराच्या 10 महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी।